नमस्कार मित्रांनो. आता पुन्हा एकदा किरण शेट नवीन गाई परचेससाठी आहेत. त्यांना पाठीमागच्या आठवड्यात एक 4-5 गाई दिल्यात आपण 3 आठवड्या पाठीमागे. आता त्यांचा पर्सनल एक्सपिरियन्स परत सांगतील की त्यांना काय सांगितलं की बाबा कशी गाय असतील काय नाही हे त्यांच्या तोडणं ऐकू दे. नमस्कार. आता मी याच्या आधी पर्सनली एक गाय नेली, त्यानंतर माझ्या मित्रांनी 2 गाई नेल्या. पण ज्या काही गाई नेल्या त्या म्हणजे एकदम टॉप लेवलच्याच नेल्या. मी आज पण म्हणजे बऱ्याच दिवसापासून एक शोधात होतो एक गाईच्या. मला जी घ्यायची आहे ती मला म्हणजे मिळत नव्हती. मला जी साईज पाहिजे ती मिळत नव्हती. ती विकास शेटने अवेलेबल केली. ती साईज आता तुमच्या समोर आहे. 4 दात वासरू आहेत. आता मी सांगणं चुकीचं आहे किरण शेट. हे फर्स्ट टाइम वासरू किती लिटर झाला पाहिजे? 35-40 लिटर. 35-40. ती गाय जी समोर दिसते मी सांगणं हे योग्य नाही. तुमच्या अंदाजे किती लिटर चालायला पाहिजे गाय ती? काढणारा असला तर तो 65-70 लिटर पण काढेल, पण मिनिमम तिने 55 लिटर प्लस करायला पाहिजे. प्रॅक्टिकल चालला पाहिजे. आणि ज्या इथल्या आपल्या सगळ्या गाय दिसतात तुम्हाला सगळ्यात हलकी गाय किती लिटरची दिसते इथं? मिनिमम 30 प्लसच आहे. 30+. म्हणजे जो खरोखर ज्युनियर धंदा करतो त्याला 30+ देणार. अशा क्वालिटीची गाय आहे. फक्त मॅनेजमेंट त्या लेवलचं लागेल. पण मॅनेजमेंट त्या काढू पण शकला पाहिजे. हां, तर त्याच लेवलचं मॅनेजमेंट असल्यानंतर ना सगळं एकंदरीत होतं. आता गाय जर क्वालिटी दाखवायला गेलं नंतर तुम्हाला दाखवतो. एवढी घेतली तेवढी घेतली बोलून काही फायदा नसतो. दूध काढून दाखवलं पाहिजे. तेच आता कसं होतं त्याला ते परफॉर्मन्स समजत नाही काय करणार. आता त्याच्यावरती एक आपल्याला व्हिडिओ बनवून सांगणार आहे किंवा दूध कसं काढावं ह्या गोष्टी आहेत. बरोबर. बघू एकंदरीत तुम्ही समाधान आहे ना? 100%. तुम्ही समाधान, आम्ही समाधान आहे.